श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जगामध्ये आपलं स्वतःचं असं काही नाही जे काही आपलं आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे. आपल्याला माहिती आहे, पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. श्रोते हो, एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेमध्ये मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतोय, कारण काळ जे शिकवतो ना ते कोणीही शिकवत नसतंय. तेव्हा श्रोते हो, ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळत राहा. तिच्यावर मालकी हक्क कधीच गाजवू नका. आपण किती हुशार असलात ना तरी आपण माणसानं माणसासाठी कसं वागावं हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्या हुशारीचा काहीच उपयोग नसतोय. श्रोते हो, समाधान म्हणजे एक प्रकारचं वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती असते. ज्याला ही संपत्ती सापडते ना तोच माणूस खरा सुखी होत असतोय. श्रोते हो, दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट हे कधीही भरत नाही आणि वाटून खाणारा हा कधीही उपाशी मरत नाही. हे जीवनाचं तत्व आहे. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दुसऱ्याच्या अडचणीत नेहमी धावून जाणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. पर्याय असून सुद्धा एका व्यक्तीवर स्थिर राहणं म्हणजे ते सुद्धा प्रेम असतं. जेव्हा त्रास प्रमाणाबाहेर वाढतो तेव्हा माणूस रडत नाही तर तो गप्प होतो. ज्याला काळजी असते त्याला वेळ मागावा लागत नाही. भेटीसाठी तळमळ नसेल तर त्या भेटीला काहीच अर्थ नसतो. रागामागचं प्रेम आणि चेष्टेमागचा जिव्हाळा ओळखायला शिका, तरच त्या नात्याला अर्थ राहतो आणि ते नातं अतूट बनतं. जे साधं असतं तेच भारी असतं, मग ते आयुष्य असो किंवा सौंदर्य. आयुष्यात ज्या गोष्टी लगेच मिळतात त्या जास्त वेळ टिकत नाहीत, ज्या टिकतात त्या लवकर मिळत नाहीत. सत्य आणि परखड बोलणारी व्यक्ती ही मित्र परिवारात आणि नातेवाईकांच्या डोळ्यात खुपत असते. फळ लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो. जीवनात एकच करा, स्वतःचं नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचं नाव खराब करू नका. आपल्याकडे पैसे नसलं की जगात कुणाकडेही पैसे नसतात. मैत्री ही गरिबासोबतच असावी, कारण श्रीमंत मित्राच्या घराबाहेर थांबून वाट बघण्यापेक्षा हक्कानं घरात बोलून चहा पाजणारा गरीब मित्र कधीही बरा असतो. समोरच्याला जेवढं देऊ तेवढं कमीच वाटतं, म्हणून कोणाला त्यांच्या लायकीपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करू नका, कारण शेवटी ते आपली लायकी काढत असतात. गाढवाला यश मिळालं याचा अर्थ त्याच्याकडे कौशल्य आहे असं नाही. कदाचित शर्यतीमध्ये एकही घोडा नसेल. चारित्र्य जर स्वच्छ असेल तर जमाना स्क्रीनशॉटचा असू द्या किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगचा अजिबात फरक पडत नसतो. तोंडावर स्पष्ट बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं
हे फार घातक असतात. आपल्या सुखाची व्याख्या ही आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. जे आपल्या हातून निष्ठून गेले ते पुन्हा पकडण्याचा मूर्खपणा कधीच करायचा नसतो. वेळही वाया जातो आणि त्रासही आपल्यालाच होतो. परीक्षण करण्यात काही क्षण वाया गेले तरी चालतील, पण निवड चुकीची केली म्हणून आयुष्य वाया जायला नको. आनंद देणाऱ्या गोष्टी या कधीच कोणाला कळू द्यायच्या नसतात. नजर लागते. तुमच्या आनंदाची चावी कधीच कोणाच्या हातात देऊ नका. आयुष्यामध्ये जर अडचणी नको असतील तर नको असलेली नाती सांभाळत बसू नका. ज्यांना स्वतःची लायकी सिद्ध करता येत नाही तीच लोक दुसऱ्याला नालायक ठरवायचा वेढा उचलत असतात. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. लोकांचं काय, लोक बसू पण देत नाहीत आणि नाचू पण देत नाहीत. 4 लोकांनी हसावं म्हणून आपल्यांचा अपमान करू नका, कारण जेव्हा ती 4 लोक पळून जातात तेव्हा आपलीच माणसं आपल्या पाठीशी भिंतीसारखी उभी असतात. चुकलेल्या सेल्फी डिलीट कराव्या इतकं सोपं नसतं आयुष्य. यशस्वी होण्यासाठी मेहनतच करावी लागते. नशिबाच्या विश्वासावर फक्त जुगार खेळला जातो. जबाबदारी ही खूप परीक्षा घेत असते. जो निभावतो त्याला जास्त त्रास देते. वाट्याला आलेला संघर्ष आपल्यात काहीतरी चांगलं करण्याची क्षमता आहे हे दर्शवत असतो. म्हणून कधीच दुःखी न राहता येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवा. वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांच्या भावनांचा खेळ करायचा नसतो. लक्षात ठेवा, वेळ आणि कर्म हे फिरतीवरच असतात. माणूस एकट्यानं जगायला शिकला की त्याच्या आयुष्यावर पीएचडी झाली असं समजावं. स्वतःच्या जखमेचा रक्तस्राव सहन होत नाही तरीही काही जण मनावर घाव आणि पाठीमागून डाव करायला भीत नाहीत. देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण.